नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सरांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण ढाब्यावर मिळते अगदी तशीच त्याच चवीची चमचमीत अशी शेवभाजीची रेसिपी पाहणार आहोत. तर ही शेवभाजी खाण्यासाठी खूप टेस्टी आणि मस्त झालेली आहे. तर भूक नाही म्हणणारे देखील अगदी ही भाजी पाहता क्षणी खायला बसतील आणि एकच्या ऐवजी 2 ते 3 पोळ्या आरामशीर खातील. इतकी टेस्टी आणि मस्त झणझणीत ही शेवभाजी तयार होते. तर अजिबात वेळ न घालवता ही झणझणीत अशी शेवभाजी करायला घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला शेवभाजीसाठी मसाला लागेल, तर तो मसाला तयार करून घेऊयात. तर गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी 1 चमचा धणे व 1 चमचा जिरे इथे मिक्स केलेले आहे, तर ते घालून घेतलेले आहेत. आणि धणे जिरे छान भाजले की यामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा कीस घालायचा आहे. आणि खोबऱ्याचा कीस नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे अगदी बारीक केलेले काप देखील या ठिकाणी वापरू शकतात. तर इथे मी साधारण 3 ते 4 चमचे खोबऱ्याचा कीस वापरलेला आहे. आणि खोबऱ्याचा कीस देखील छान भाजत आला की यामध्येच आपल्याला काही कोथिंबीरीच्या काड्या देखील घालायच्या आहेत. तर कोथिंबीरीच्या काड्या ह्या वाटणामध्ये घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. तर इथे खोबऱ्याचा कीस आता छान भाजलेला आहे, तर आपण हे काढून घेऊयात आणि थंड झाले की याची बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरला करून घ्यायची आहे. तर यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि भरपूर अशी कोथिंबीर देखील पुन्हा आपल्याला या वाटणामध्ये घालून घ्यायची आहे. तर पाणी न घालता साधारण आपल्याला या पद्धतीने ही पेस्ट करायची आहे. तर खूप सॉफ्ट अशी पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर आता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि या कढाईमध्ये आपल्याला मोठ्या 2 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. आणि तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 तमालपत्र घालून घ्यायचं आहे. आणि इथे मी 1 मोठा कांदा किसून घेतलेला आहे, तर किसलेला कांदा या ठिकाणी घालायचा आहे. तर तुम्ही कांद्याची पेस्ट देखील करू शकतात. तर आता हे व्यवस्थित कांदा आपल्याला ह्या तेलावरती परतून घ्यायचा आहे. आणि कांदा हलकंसं परतून झालं की यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तर इथे मी आलं लसणाची पेस्ट तयार असल्यामुळे आत्ता घालत आहे. आणि तुमच्याकडे जर आलं लसणाची पेस्ट नसेल तर जे आपण खोबऱ्याचं मिक्सरला वाटण केलं होतं, तर त्यामध्ये आलं व लसूण वापरून त्यामध्ये पेस्ट करून घेतली तरी चालते. तर आता छानपैकी कांदा परतलेला आहे, तर याचमध्ये आता 1 टोमॅटो देखील किसलेला घालून घ्यायचा आहे. तर कांद्याप्रमाणेच या ठिकाणी मी टोमॅटो देखील किसून घेतलेला होता. तर हा देखील आपल्याला ह्या कांद्याबरोबर छानपैकी परतून घ्यायचा आहे. आणि कांदा टोमॅटो छान परतलं की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. तर येथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि घरगुती जो काळा मसाला आहे तर तो 1 चमचा घातलेला आहे आणि गरम मसाला 1 चमचा घातलेला आहे. तर आता हे व्यवस्थित आपल्याला फोडणी परतून घ्यायची आहे. आणि यामध्येच आता जो आपण मसाला केलेला होता तर तो घालून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे. साधारण अर्धा ते 1 मिनिट छानपैकी ही फोडणी आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायची आहे. आणि फोडणी छान परतली की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तेच पाणी आपल्याला या फोडणीत घालून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला पाणी जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकतात. पण हॉटेलवरती किंवा ढाब्यावरती ही शेवभाजी थोडीशी दाटसरच असते, तर त्यामुळे इथे 1च ग्लास मी पाणी घालून घेत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त घालू शकतात. तर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि छानपैकी हे मिक्स करून घेऊयात. आणि जी आपली ही ग्रेव्ही आहे तर त्याला थोडीशी उकळी काढून घेऊयात. आणि छान उकळली की यामध्ये आपल्याला शेव घालून घ्यायची आहे. तर इथे मी भांबरा शेव घेतलेली आहे, तर तुम्ही कुठलीही शेव घेऊ शकतात. तर ही शेव घातल्यानंतर लगेचच ही भाजी आपण खायला घ्यायची, कारण ही शेव पटकन ह्या भाजीमध्ये विरघळली जाते. आणि यामध्येच आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि छान मिक्स झाले की गरमागरम ही शेवभाजी आपल्याला खायला घ्यायची आहे. तर ही शेवभाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडल्यास करून पहा, कमेंट करूनही सांगा. आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.